आज नारळाच्या दुधातील नारळी भात करूया। नारळी पौर्णिमा आणि नारळी भात हे अगदी मराठमोळं समीकरण। हा असा एकदम मऊसूत तरीही मोकळा सळसळीत नारळाच्या दुधातील नारळी भात आज कुकरमध्ये करूया। सगळ्यात पहिले तांदूळ भिजवून घेऊया। इथे मी हा 1 वाटी जुना बासमती तांदूळ घेतला आहे। बासमतीच घ्यायला हवा असं काही नाही हां, फक्त ज्या तांदळाचा भात चिकट होतो असा तांदूळ शक्यतो घेऊ नका। हा तांदूळ स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून वेळून घ्यायचा आहे। तांदूळ तर स्वच्छ धुवून झाला आहे। आता नारळाचं दूध काढून घेऊया। नारळाची अर्धी कवड खाऊन त्याचं हे असं दूध काढून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, आपल्याला छान दाटसर दूध हवं आहे, त्यामुळे मी इथे फक्त एकच दूध काढून घेणार आहे। आपण हे जे नारळाचं दूध काढून या भातामध्ये घालणार आहोत ना, त्यामुळे एक सुरेख नारळाची चव या भाताला येते। त्यामुळे अर्ध पाणी आणि अर्ध नारळाचं दूध असं प्रमाण घ्या हां। इथे हे नारळाचं दूध काढून झालं आहे। आता भाताला फोडणी घालूया। आज आपण हा भात कुकरमध्ये करणार आहोत, त्यामुळे कुकरमध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आहे। तुपावर आपल्याला हिरवी वेलची घालायची। वेलची ही अशी थोडीशी ठेचून घालायची, म्हणजे तिचा छान स्वाद भाताला येतो। 1-4 लवंगा आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घालायचा आहे। हलकंसं परतून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून वेळून घेतलेले हे तांदूळ घालायचे। सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। तांदूळ आपल्याला तुपावर छान परतून घ्यायचे। तांदूळ हे असे तुपावर छान परतून घेतले ना की दाणा दाणा अगदी छान मोकळा मोकळा होतो, त्यामुळे तुपावर छान तांदूळ परतून घ्यायचे हां। तुम्हाला बघून देखील समजत असेल की दाणा दाणा अगदी मोकळा मोकळा दिसतोय, त्यामुळे तुपावर छान तांदूळ अगदी मिनिटभर हलक्या हाताने छान परतून घ्यायचे। आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। आपण 1 वाटी तांदूळ घेतले, त्याच वाटीने 1 वाटी गरम पाणी घालायचं आहे। सगळं एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि यामध्ये अर्धी वाटी ओला नारळाचा चव घालायचं आहे। ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला त्याच वाटीने 1 वाटी साखर घालायची। साखरेऐवजी गूळ घेतला तरीही चालेल हां। दुधात भिजवलेली केशर घालते। केशर घालणं अगदीच ऐच्छिक आहे, नाही घातली तरी काहीच हरकत नाही, पण रंग सुरेख येतो म्हणून मी घालते। सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। फक्त लक्षात घ्या, अगदी हलक्या हाताने हलवायचं आहे, नाहीतर तांदळाचा दाणा मोडला जाईल। बघा, हळूहळू साखर छान विरघळू लागले। आता यामध्ये जायफळ आणि वेलदोड्याची पूड घालायची आणि हे 1 वाटी नारळाचं दाटसर असं दूध घालायचं आहे। छान दाटसर नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे हां। चवीला किंचित मीठ घालायचं आहे। गोडाचा पदार्थ असला तरी चवीला मीठ हे हवंच। प्रमाण लक्षात घ्या, 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी पाणी आणि 1 वाटी नारळाचं दूध घेतलं आहे। त्याच वाटीने 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी नारळाचा चव घेतला आहे। समजायलाही अगदी साधं सोपं प्रमाण आहे हां। सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। कुकरची शिट्टी होते तोपर्यंत इथे आपण ड्रायफ्रूट्स तळून घेऊया। तुपावर काजू पाकळ्या घालायचे। काजू पाकळ्या तळायला काही फारसा वेळ लागत नाही, लगेच बदाम आणि पिस्त्याचे काप घालायचे। बेदाणे मात्र सगळ्यात शेवटी घालायचेत आणि हलवून घ्यायचे। हे असे ड्रायफ्रूट्स थोडेसे तुपावर तळून घेतले ना की ते खाताना खूप सुरेख लागतात, तेव्हा ड्रायफ्रूट्स हे असे तुपावर थोडेसे परतून घ्या हां। इथे कुकरची वाफ मुरली, झाकण उघडूया। हा असा सगळा भात अगदी हलक्या हाताने व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि वाफ मोकळी करून घ्यायची। आता जरी हा भात आपल्याला थोडासा चिकट वाटत असला ना तरी काळजी नसावी। जसा हा भात थोडासा गार होतो तसा छान मोकळा सळसळीत होतो। आता यामध्ये तळून घेतलेले हे ड्रायफ्रूट्स घालायचे। अगदी हलक्या हाताने सगळं अगदी व्यवस्थित असं हलवून घेतलं की आपला नारळाच्या दुधातला नारळी भात तयार। कुकरच्या अवघ्या 2 शिट्ट्यांमध्ये हा नारळी भात तयार होतो आणि चवीला म्हणाल ना तर अगदी सुरेख लागतो। मस्त अशा हिरव्यागार पानावर सुमधूर अशा नारळी भाताची मूद म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचा वीक पॉईंट। अगदी झटकीपट होणारा हा नारळी भात तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा। धन्यवाद।